नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्या सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर बघा, या ठिकाणी जर तुम्ही KYC करायचा प्रयत्न करत असाल तर सध्या थांबून जा। तुमच्यासाठी या ठिकाणी आनंदाची बातमी स्वतः महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। ही बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। माझी लाडकी बहिणीची KYC करत असताना बऱ्याचशा अडचणी महिलांना या ठिकाणी येत आहे आणि बऱ्याचशा महिलांची KYC पूर्ण होत नाही आहे। तर अशा महिलांसाठी या ठिकाणी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी काय म्हटलेलं आहे। तर बघा महिलांनो, अदिती तटकरे मॅडमनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। महिला बाल विकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करतो। तर बघा, KYC करताना बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी OTP येत आहे आणि अनेक तांत्रिक अडचणी या ठिकाणी निर्माण होत असल्याची गोष्ट जी आहे हे आता निदर्शनास आलेली आहे महिला बालविकास विभागाला। ठीक आहे, ज्या काही तांत्रिक अडचणी येत आहे ते आता दूर होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। म्हणजे याबाबत वेबसाईटवर काम करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे असं स्वतः महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे। तर आता ज्या काही ऑप्शनचा जो प्रॉब्लेम होता हा पण या ठिकाणी दूर होते की नाही होत हे आता वेबसाईट अपडेट झाल्यानंतरच माहिती पडेल। ठीक आहे, कारण ही पण एक मोठी अडचण महिलाला येत होती, ज्यांची वडील नाही आहे, ज्यांचा पती नाही आहे, त्या ठिकाणी कोणाची KYC करायची, कोणाचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा हे पण अडचण बऱ्याचशा महिलाला या ठिकाणी येत होती। याबाबत पण काही अपडेट वेबसाईटवर येते का आता हे आपल्याला काही दिवसानंतरच माहिती पडेल। महिलांना लक्षात ठेवा, कोणत्याही महिलांनी सध्या 4-5 दिवस आपली KYC करू नका। जे काही तांत्रिक अडचणी येतात त्या दूर होऊ दे, नंतर आपली KYC करा। कारण ज्या महिला KYC करायला त्यांना अडचणी येत आहे आणि नंतर जे पुन्हा KYC करायला जातात त्यांना असं ऑप्शन येतं की तुमचं जो नाव आहे, तुमचा आधार क्रमांक जो आहे हा पात्र यादीमध्ये नाही आहे। म्हणून ही गोष्ट तुमच्या होऊ नये म्हणून कोणत्याही महिलांनी 4-5 दिवस KYC करू नका। जोपर्यंत तांत्रिक अडचण दूर होत नाही तोपर्यंत आपली KYC थांबवा। ठीक आहे महिलांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।